हाय हॅलो नमस्कार. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. आज आपण बनवत आहोत ओल्या घेवड्याची आमटी. तर त्यासाठीच मी ओला घेवडा चांगला सोलून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून थोडंसं मीठ टाकून कुकर लावून घेतलेला आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या करायला ठेवल्यात तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी एक कांदा छान असा उभा कापून घेतलेला आहे, कारण आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. नंतर कांदा छान पातळ करून घेतला, कारण ना पातळ पातळ काप केल्यानंतर पटकन तेलामध्ये परतले जातात. नंतर अर्धा टोमॅटो एवढा हे देखील मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. अर्धा टोमॅटो देखील छोटा कट करून घ्यायचा, म्हणजे छान लवकर परतला जातो. अशीच माझी तयारी चालू आहे, कारण तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या देखील होतील आणि आपला मसाला पण रेडी होईल, म्हणजे लगेच पटकन भाजी टाकायला. म्हणून मी आधी शिट्ट्या करायला ठेवल्या. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया आणि तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्ये कांदा टाकूया परतण्यासाठी. कांदा लालसर कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा मी असा सुट्टा करून टाकते, म्हणजे पटकन आपला तळला जाईल कांदा. आणि तळत नाही, कमी तेलामध्येच मी हे करून घेत आहे. आता कांदा आपला थोडासा लालसर व्हायला लागलेला आहे. तर असा कांदा झाला की काढून घ्यायचा. असं एक एक करून सगळं आपण हे करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. लसूणाच्या देखील मी 7-8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर सुके खोबरे देखील मी थोडंसं लालसर करून घेणार आहे, म्हणजे पटकन मसाला आपला बारीक होतो आणि चांगला नंतर तेलामध्ये जास्त वेळ परतायला पण लागत नाही. म्हणून मी सगळेच असं एक एक करून परतून घेत आहे. आता हे बघा, टोमॅटो देखील मी छान असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहोत, म्हणजे हे वाटण आपलं करण्यासाठी रेडी आहे. तर आता हे सगळं वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान मस्त बारीक असं वाटून घेणार आहोत. हे सगळं वाटण आपण आता वाटून घेतलेलं आहे. छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि कुकरच्याच देखील 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. इकडे बघू शकता की किती छान असे आपले ओला घेवडा छान असं शिजलेला आहे. बघा, अगदी पुरणासारखा शिजवून निघलेला आहे. माझ्याकडून थोडीशी शिट्टी जास्त झाली म्हणून थोडासा जास्त शिजलेला दिसत आहे. तर आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया. 2 चमच एवढे आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण जो बारीक केलेला मसाला होता तोच देखील यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान परतून घ्यायचा आहे. आणि बाकीचे मसाले वाटण जेव्हा आपलं परतलं जाईल तेव्हा आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. मसाला छान बारीक असता, थोडंसं पाण्यावरतीच मी जास्त पाणी टाकून वाटायचं नाही, कारण मग ते तेलामध्ये लवकर परतला जात नाही. म्हणून मी बिना तेलाचंच वाटून घेतलं, कारण कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे त्यालाच पाणी सुटतं आणि छान मसाला देखील मऊसूत असा वाटला जातो. तर तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता परतून घेऊया. आता ह्यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि साठवणीतला वर्षभरातला जो घरचा काळा मसाला असतो तो टाकून घ्यायचा आणि छान असं हे सगळं परतून घ्यायचं आहे. तेल साईडला येईपर्यंत परतायचं, म्हणजे समजतं की आपले मसाले परतले गेलेले आहेत. तर आपल्या ह्याला मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे. आपण आता ह्याला असं समजू शकतो की हे परतलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण, माझ्याकडे छोले मसाला देखील होता, त्याने खूप छान टेस्ट येते, म्हणून मी 1 चमच एवढाच छोले मसालासुद्धा ॲड केला. आता हे सगळं असला तर टाकू शकता, नसेल तर स्किप केला तरी चालेल, असं काही नाही. तरीसुद्धा भाजी छानच होते. माझ्याकडे होता म्हणून मी टाकला आहे. आता जोपर्यंत असं तेल साईडला येत नाही तोपर्यंत परतून घेतला. आता जे आपण घेवडा कुकरला शिट्टी काढून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हवं तेवढं पाणी टाकायचं आहे. जशी पातळ हवी आहे तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर आमच्या घरी पातळच भाजी आवडते, तर मी थोडीशी पातळच बनवलेली आहे. जर कोणाला घट्टसर आवडत असेल तर तशी देखील बनवू शकता. आणि 5 ते 10 मिनटं छान उकळी येईपर्यंत ह्याला ठेवायचं आहे. खूप छान आणि टेस्टी भाजी बनते. आणि शेवटी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, मी कुकर लावताना देखील थोडंसं मीठ टाकलेलं, म्हणून आता कमीच मीठ टाकलेलं आहे. आणि आता वरून गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत. बघा कसली छान तर्री आलेली आहे भाजीला आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे. उकळी देखील चांगली फुटलेली आहे, म्हणजे 10 मिनटासाठी जर आपण ठेवलं मंद गॅसवर तर पटकन भाजी शिजते.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा. धन्यवाद.